पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेतल्या या ढिगाऱ्याखाली तब्बल 8 कर्मचाऱ्यांना 70 तासानंतर देखील बाहेर काढता आलेलं नाहीये। पिंपरी चिंचवडमधल्या मोशी परिसरात असलेल्या कचरा डेपोमध्ये बांधण्यात आलेल्या एका इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळलेला होता आणि त्यानंतर ढासळलेल्या इमारतीमध्ये एकूण 23 कामगार अडकलेले होते। त्यापैकी 5 कामगार घटनेच्या काही मिनिटात बाहेर पडले होते, तर 9 जणांना बचाव दलानं सुखरूप बाहेर काढलेलं होतं। मात्र इमारतीच्या आत अडकलेल्या उर्वरित 8 कर्मचाऱ्यांना अजूनही बचाव दल बाहेर काढू शकलेलं नाहीये। या घटनेला 60 तास नाही तर 70 तास आता उलटून गेलेले आहेत। तरीही प्रशासनानं अत्याधुनिक मशीन्स आणून आता इमारतीचा ढाचा तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे। इमारतीच्या तळमजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न आता केले जात आहेत। दरम्यान या सगळ्या संदर्भात आता सविस्तर माहिती देत आहेत माझे सहकारी अभिजित पोते। आपल्याला आपण थेट अभिजितकडे जाणार आहोत। अभिजित, सध्याची काय तिथे परिस्थिती आहे? नवीन अत्याधुनिक मशीन्स आणलेल्या आहेत, कुठपर्यंत हा बचावकार्य आता पोहोचलेला आहे? सुमित, मोशीच्या त्या इमारत दुर्घटनास्थळी मी आत्ता आहे। गेल्या 70 तासापेक्षा अधिक कालावधी जो आहे तो उलटून गेला, पण अजूनही बचाव कार्य एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान आहेत त्यांच्याकडून सुरूच आहे। माझ्या मागं तुम्ही बघताय की जो इमारतीचा मुख्य स्लॅब आहे तो पाडण्याचं काम चालू आहे। जवळपास 8 जण अजूनही या इमारती दुर्घटनेच्या आतमध्ये अडकल्याची माहिती मिळते। 8 तारखेला दुपारच्या वेळीस खरं तर या कचरा डेपोच्या बाजूला असणारी जी इमारत आहे ती इमारत कोसळली होती। त्यात जवळपास 23 जण अडकल्याची भीती होती। त्यापैकी 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश प्रशासनाला आलं होतं। त्यातले काही जण गंभीर जखमी होते, पण परवा सकाळी एक मृतदेह पुन्हा जो आहे तो बाहेर काढण्यात आला होता। पण अजूनही 8 जण याच खरं तर इमारतीच्या आत अडकल्याची भीती वर्तवण्यात येते। त्या 8 जण सुखरूप असावेत अशीच प्रार्थना सगळे देवाकडे करताना पाहायला मिळतात। गेल्या 70 तासांपेक्षा अधिक कालावधी जो आहे तो उलटून गेलाय। सुमित, एक महत्त्वाचं अपडेट यामध्ये असं आहे ना की इमारतीला परवानगी होती का, तर अर्थात इमारतीला परवानगी नव्हती। फक्त आणि फक्त तळमजल्याला केवळ परवानगी देण्यात आली होती आणि वरचे 2 मजले जे आहेत ते बेकायदेशीर असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काल रात्री स्थानिक आमदार, आयुक्त, दोन्ही पोलीस आयुक्त असतील, महापालिकेचे आयुक्त असतील, यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली। त्यांनी या घटनेबाबत सगळं जाणून घेतले। नेमकं काय झालं होतं त्या दिवशी दुपारी, ही बिल्डिंग नेमकी कशाची आहे? खरं तर वेस्ट एनर्जीचा जो प्रकल्प आहे त्याची बिल्डिंग अगदी कचरा डेपोच्या शेजारी होती आणि तिथं ही दुर्घटना घडली आहे। त्यात आता एकाचा जीव देखील गेलाय। या सगळ्याला कोण जबाबदार आहे? प्रशासनानं याआधी दुर्लक्ष केलं होतं का? परवानगी तळमजल्याचे असताना वरचे 2 मजले उभा कसे राहिले? हे सगळे प्रश्न अजूनही निरुत्तरित आहेत। पण नातेवाईक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमले आहेत। 8 जण अडकल्याची भीती आहे। हा आकडा छोटा नाहीये सुमित, कारण 23 जण अडकले होते। त्यापैकी 14 जणांना देवाच्या दयेनं सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं, पण 8 जणांचा 70 तास उलटले सुमित। 8 जणांचा संपर्क देखील गेल्या काही तासांपासून झालेला नाहीये। काय नेमकं त्यांचं झालं असेल, हा सगळा जो आहे तो प्रश्न निरुत्तरित आहेत आणि आता नातेवाईक देखील या ठिकाणी जमल्यात। आता प्रशासनाकडून जे सांगण्यात येते की आज रात्रीपर्यंत बचाव कार्य पूर्ण होईल। खरं तर देवाकडे हीच प्रार्थना आहे की 8 जण जे आतमध्ये आहेत ते सुखरूप बाहेर पडावेत, पण अजूनही त्यांचा संपर्क झालेला नाहीये। आज रात्रीपर्यंत खरंच हे बचाव कार्य संपतं का? आज तरी यामध्ये अडकलेले, जे इमारतीच्या आतमध्ये अडकलेत लोक, त्यांना बाहेर काढण्यात प्रशासनाला, एनडीआरएफला यश येतं का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण आता सगळ्यात मोठी अपडेट की या बांधकाम परवाना या इमारतीला मिळाला कसा? नातेवाईक आणि पोलिसांमध्ये अनेक गोष्टी सुरू आहेत। नातेवाईकांना अडवलं जाते किंवा पोलीस प्रशासन जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। पण हे सगळे नातेवाईक देखील जमतायत। काही प्रमाणात थोडासा गोंधळ सदृश परिस्थिती देखील या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। ही दृश्य सुमित मी दाखवते। पोलीस आणि नातेवाईकांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये काही प्रमाणात बाचाबाची देखील सुरू आहेत। नातेवाईक गेल्या 2 दिवसांपासून इथंच ठिय्या मांडून आहेत। नेमकं काय घडतंय, काय होतंय हे कळायला मार्ग नाहीये। नातेवाईक म्हणतात की आम्हाला काय ते उत्तर द्या, आज तरी हे बचाव कार्य पूर्ण करा। आतमध्ये जे अडकलेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात खरंच प्रशासनाला यश येतंय का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। पण आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर या सगळ्या प्रकरणाची कशा प्रकारे चौकशी होते हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। आपण देवाकडे हीच प्रार्थना करू, हीच अपेक्षा या प्रशासनाकडून ठेवू की आज तरी, म्हणजे अवघ्या 3 दिवसानंतर तरी हे सगळं बचाव कार्य संपावं आणि जे 8 जण अजूनही आत अडकलेत ते सुखरूप बाहेर यावेत। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।